कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळं जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फूट 4 इंचांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याची दृश्य आहेत ती बघायला मिळत आहेत। सध्या या पंचगंगा नदीवरील जवळपास 23 बंधारे हे अजूनही पाण्याखाली आहेत। ज्या पद्धतीचा पाऊस गेल्या 4 ते 5 दिवसापासून धरण क्षेत्रामध्ये पडतोय ते पाहता धरणांमधल्या पाणीसाठ्यामध्ये देखील मोठी वाढ होताना बघायला मिळते। राधानगरी धरण हे जवळपास 86% इतकं भरले आणि या धरणातून आता जवळपास 1400 क्युसेक्सचा विसर्ग भोगावते नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। तशाच पद्धतीची परिस्थिती काळमवाडी धरणामध्ये देखील आपल्याला बघायला मिळते। काळमवाडी धरणामध्ये देखील पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे ह्या सगळ्या पावसाचा जोर पाहता अलमट्टी धरणातून देखील आता विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे। 42,000 क्युसेकने विसर्ग जो आहे तो अलमट्टी धरणातून पुढे सुरू ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला देखील मिळाला आहे असं म्हणावं लागेल। कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये 90 मिलीमीटर इतका पाऊस जो आहे सरासरी तो पडल्याचं देखील बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आज देखील कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज सुद्धा दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसानं काहीशी उघडीप दिलेली असली तरी धरण क्षेत्रात अजूनही पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या गावातील लोकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, कारण आता धरणं भरत आहेत आणि त्यातून होणारा विसर्ग देखील हळूहळू वाढत आहे आणि त्यामुळे एकूणच आजचा दिवस देखील पाऊस जो आहे तो ऑरेंज अलर्ट असल्यामुळे दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।